नमस्कार, माझे नाव श्रुती रवी कातांगळे आहे. आज आम्ही तुमच्याशी 2 मिनिटं बोलणार आहे. नाव गौरी रवी कातांगळे आहे. मी आज तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे श्रावण मास. याचे कवी आहे याचे कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे या कवितेचे लेखक आहेत. ज्या आता प्रवासाला गेलते सायकल, तुम्हाला कसं अनुभव भेटला? माझ्या त्या 2023 पासून सुरू झालेल्या 2024 पर्यंतच्या प्रवासामधून मला जर सर्वात मोठी गोष्ट शिकायला कोणती मिळाली असेल तर ती ही की सगळ्या गावांमध्ये सगळ्या लोकांचे सगळे प्रश्न सारखे आहेत. गाव बदलतं, शहर बदलतं, लोक बदलतात, लोकांची घरं बदलतात, पण लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. पण त्यांचा एक कॉमन प्रश्न कोणता, तर तो आहे प्रत्येकाच्या मनात असलेली भीती. कोणाला बोलायची भीती आहे, कोणाला कोणी काय म्हणेल याची भीती आहे, कोणाला घर सोडायची भीती आहे. भीतीचे प्रकार बदलले, भीतीचे नावं बदलले, परंतु त्याच्या मुळाशी एकच गोष्ट राहिली, ती म्हणजे भीती. आणि म्हणूनच मला असं वाटते प्रत्येकानं भीती जर मनातली काढली तर त्याच्या आयुष्यातले खूप सारे प्रश्न निघून जातील. आता माझी दुसरी पार्टनर प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला असं कधी वाटते का बा आपल्याला स्वतःच एक मोठं घर असावं आणि आपली पण एक चांगली जॉब आणखी मग आपल्याला पण चांगला पगार आणि आपला चांगला संसार असावा, म्हणजे तुम्ही असं दुसऱ्यांचं म्हणजे असं सगळ्यांचं घरी घरी जाऊ असं शिकवतात, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटते का? हो, निश्चितच असावं. असं स्वप्न प्रत्येकाचं असतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण तुझ्या डोक्यामध्ये जो डाटा येतोय, तुला कालही आपण सांगितलं, चर्चा केली होती, डाटा कशाला म्हणतात. आपल्याला डोक्याला ज्याही सूचना मिळतं, जिथूनही आता सध्या आपल्या दोघांच्या कानावर एका छोट्या मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ राहिला, तो माझ्या डोक्यासाठी काय झाला, डेटा झाला, त्याला डाटा म्हणतात. तर हा जो डेटा आहे, हा डेटा माझ्यापर्यंत कोण पोहोचवलाय हे फार महत्वाचं आहे. आपण बोलताना सहज म्हणतो की तुमचं असं स्वप्न आहे का, ते स्वप्न त्याला कोणीतरी जर दुसऱ्यानं दिलेलं असेल तर ते स्वप्न त्याचं आहे का? नाही. मग मला कोण दिलं हे स्वप्न की एक घर असावं आणि ते स्वतःचं असावं, त्या घरामध्ये 2च व्यक्ती असावेत, आई बाबा मी आणि माझी बायको, याच्या व्यतिरिक्त त्या घरात कोणीच असू नये. मग तू तुझ्या घरात ससा कसा काय आणला? कारण त्या स्वप्नात ससा आहे का? नाहीये. त्या स्वप्नात डॉग आहे का? नाहीये. त्या स्वप्नामध्ये एखादा गरीब लेकरू ज्याला रस्त्यावर आहे, ज्याला कोणीच नाही राहिलं, त्याचं घर समजा अर्थक्वेक मध्ये गेलं किंवा पुरात त्याचे घरचे सगळे वाहून गेले, मग त्या मुलाला तुम्ही घरी आणायचं का, ठेवायचं का, त्याला वागवायचं का? नाही, नाही वागवू नाही शकत तुम्ही. कारण ते जे स्वप्न तुम्हाला दाखवलंय टीव्हीनं, त्या स्वप्नात अशा व्यक्तीला तर स्थानच नाहीये. त्या स्वप्नात स्थान कशाला आहे? त्या स्वप्नात स्थान आहे तुमचं घर मोठं असलं पाहिजे, तुमचं घर साधं असून चालत नाही, तुमच्या घरी 4 व्हीलर असली पाहिजे, तुमच्या घरी 2 व्हीलर असली पाहिजे, तुमच्या घरी टीव्ही असला पाहिजे, तुमच्या घरी मोबाईल असला पाहिजे. अरे पण का? कारण मोबाईल विकणारी टीव्ही श्रीमंत होईल, मोबाईल विकणारी कंपनी श्रीमंत होईल, टीव्ही विकणारी श्रीमंत होईल, गाडी विकणारी श्रीमंत होईल. माझा काय विचार आहे या स्वप्नात? तर मला असं वाटते घर असावं, पण घरामध्ये 2-4 लोक असावे हे चुकीचं आहे. माझं घर असावं तर घर कशाला म्हणतात, तर जिथं छत असावं. माझी घराची छत म्हणजे नुसतं सिमेंटची छत नाही मानत मी. मला असं वाटते आकाशही एक छत, माझं घर ती छत झालं असं म्हणायला आणि जगायला काय हरकत आहे? नुसतं म्हणून चालणार नाही, आपण असं जगलंही पाहिजे. आपल्याला आपल्या संतांनी जर काही शिकवलं असेल तर घराची व्यापकता वाढवायला शिकवलं. अवघे विश्वचे अमुचे घर, संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यांनी ती ओढ फक्त काय त्यांना ओढ लिहून नाव कमवायचं होतं असं थोडीच आहे. ती जगलेत ती ओढ म्हणून त्यांनी लिहिली, त्यांच्या जगण्यातली ती ओढ होती, अवघं विश्वचे अमुचे घर. आणि आपण ज्यावेळी अशा विचारांना जगतो त्यावेळीच आपल्याला खूप आनंदही मिळतो आणि अनेक लोकांना आपण त्यांच्या आनंदाचं कारणही बनतो. आपल्याला राहायसाठी हे सोयीच आहे की बा छोटंसं घर असावं, 2-4 लोक असावे, एक व्यवस्थित आपलं चालावं, आपल्या जेवणाचं आपल्या खाण्याचं व्यवस्थित असावं. तर असं तर मग आपण ऍडजस्ट करतोच ना, काही करून. होत नाही ऍडजस्ट असं आहे का? होते. परंतु निवड तेच म्हणून आयुष्यभर जगत राहणं
मला वाटतं ही शिकलेल्या लोकांनी करू नये. शिकलेल्यांनी सुरुवात अशीच करावी. पण आयुष्याचा शेवटही चार भिंतीच्या आत नाही करू. सुरुवात चार भिंतीच्या आत करावी, पण शेवट करताना हा समाजाचा विचार करावा. अजून जग बघण्यासाठी निघावं. भारत सोडावा, भारताच्या बाहेरचे जग बघावं. जर शक्य झाल्यास तुम्ही जर एवढे पैसे कमावलेत, पृथ्वीच्या बाहेरही एक चक्कर मारून यावं. थोडं चंद्रावर जाऊन यावं, तिथेही बसून चहा पिऊन यावं. माझं आहे स्वप्न. मला एकदा चंद्रावर जाऊन चहा प्यायचा. तिथे चाय तुला माहिती आहे उडून जाईल. मग तिथे असं एखादी स्ट्रॉ घ्यावी लागेल आणि त्यात चहा प्यावा लागेल. ओके. तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.